नमस्कार, मी रचना विचारे. ए जिंदगी आमच्या महाराष्ट्र वनच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला आलेली एक अशी महिला जी आहे यूट्यूब स्टार. मी बोलतेय शुभांगी कीर यांच्याबद्दल. आपल्याला त्यांना भेटायचंय, पण आधी त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. येत नाही तशी तक्रार करणाऱ्यांसाठी एक उत्तम सोल्युशन आहे YouTube. आता म्हणाल कसं बरं? एकच मिनिट, अजिबात गल्लत करू नका. YouTubeच्या माध्यमातून पूर्ण स्वयंपाक शिकवणाऱ्या या आहेत शुभांगी कीर. स्वयंपाक येत नाही असं म्हणणाऱ्या सगळ्यांचा प्रॉब्लेमच शुभांगी ताईंनी सोडवलाय. त्या फक्त स्वयंपाक शिकवत नाहीत तर आपुलकीचे 4 शब्दही जोडीला असतात. त्यामुळे परदेशात राहणाऱ्यांनाही आई भेटल्याचा आनंद होतो हे वेगळं सांगायला नको. केवळ 4थी शिकलेल्या शुभांगीताई स्वतः गृहिणी, घरात पती आणि 2 मुलं. अगदी साधी राहणी असणाऱ्या शुभांगीताई यूट्यूब स्टार बनतील हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. सोशल मीडियाची कोणतीही ओळख नसलेली हीच गृहिणी आज देश परदेशातील घराघरात पोहोचलीये. अचानक आलेल्या आजारपणामुळे आधी स्वतःच्या मुलांना त्यांनी स्वयंपाक शिकवला आणि त्यांची हीच वेगळी शिकवणी हेरून त्यांच्या मुलांनी त्यांचा व्हिडिओ क्लिक केला. आईने सांगितलेल्या खास टिप्स मग यूट्यूबवर अपलोड झाल्या आणि हा म्हणता अनेकांच्या पसंतीस उतरल्या. या सगळ्यात भावतो तो त्यांचा साधेपणा. मराठी भाषेतली रेसिपी इतर भाषिकही आवर्जून पाहतात आणि त्यावर कमेंटही करतात. शुभांगी ताईंनी आपल्या या पाककलेच्या शिकवणीतून आज अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर दूरवर राहणाऱ्यांनी तृप्तीचा ढेकरही दिलाय. शुभांगी ताईंच्या हातची चव अशीच पुढे राहणार यात काहीही शंका नाही. महाराष्ट्र वनकडून त्यांना नेहमीच खंबीर पाठिंबा हा मिळतच राहील. आजपर्यंत अनेकांची मनं ज्यांनी जिंकली आहेत त्या शुभांगी कीर आता माझ्यासोबत आहे. शुभांगी ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र वनच्या कार्यक्रमात. खूप छान वाटतंय तुम्हाला इथे पाहून. तुमच्या हातची चव आम्हाला टेस्ट करायची आहे आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या घरी आम्हाला यावं लागेल खूप छान छान पदार्थ खाण्यासाठी. पण ते सगळं नंतर, त्याआधी मला वाटतं आपण एकमेकींशी बोलूया. कसं वाटतं यूट्यूब स्टार ही बिरुदावली लागते तेव्हा? छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. कसा सुरू झाला हा सगळा प्रवास? हा प्रवास म्हणजे कसा सुरू झाला, म्हणजे मला जेवणाची खूपच आवड होती. स्वयंपाक वगैरे म्हणजे मी 4थी पास झाली त्यापासून मी आईला मदत करत आले. आणि गावाला कसं या वेगळ्या गोष्टी असतात, म्हणजे समजा घरामध्ये जे व्यवहार चालत नसतात तेव्हा लहान मुलं आईचं सांगून जेवण बनवतात. त्या पद्धतीने मला आई सांगत गेली तसं मी करत गेले. म्हणजे तेव्हा चुलीवर होतं, हात भाजायचे किती काय काय व्हायचं. घरगुती ज्या काही घरगुती सर्व तुमचा इंटरेस्ट होता, म्हणजे सर्वच आयुर्वेदिक म्हणा, औषधं म्हणा, कोणती काय, काही वडिलांना काही दुखत असेल तर म्हणजे असंच लोक आजूबाजूला विचारून माझ्या वडिलांचं असं झालंय की मी काय करू, असं आईला तर म्हणजे कधी दम लागायचं असं म्हणून ते सर्व ना असं मी स्वतः करत गेले. तेव्हा म्हणजे ती मात्रा असायची, म्हणजे असं चक्कर वगैरे येते ना, गरगरत म्हणतात, त्याच्यावरती म्हणजे एक डब्बी असायची आणि त्याच्यामध्ये 3 गोळ्या असायच्या. मला वाटतं म्हणजे स्वयंपाकाचं शिक्षण देता तुम्ही आयुर्वेदिक औषधांचं सुद्धा शिक्षण देऊ शकता, इतपत तुम्हाला त्यातली सगळी माहिती आहे. आता म्हणजे कसं, आता मी स्वतःवरूनच मी शिकले की मी सासरी आले तेव्हा आहे ना मला सांगणार कोणीच नाही होतं, म्हणजे काय करायचं, कसं राहायचं वगैरे. म्हणजे पहिलीच टाइम मी आली ना तर मला भीती वाटायची. म्हणजे आईने आमची आहे ना असं आम्हाला बाहेर सोडलेलंच नाही मुलींना. म्हणजे सासरी आल्यावर मी घाबरली आणि बघितले तर 3 दीर होते माझे. तर म्हणजे या माणसांमध्ये मी कशी राहणार. मोठं कुटुंब म्हणजे 3 दीर होते, सासू सासरे असे होते. आणि त्याच्यामध्ये एखादी जर मुलगी असती, नणन असती मला, तर म्हणजे मी त्याच्यामध्ये कुठेतरी मन मोकळं करता आलं असतो. नाही सासूजवळ बोलतात, नाही सासऱ्याशी बोलतात. पण मग एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक कसा तुम्ही शिकलात? शिकले म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा मला ते बघायला आले ना, म्हणजे सर्व ठिकाणी फिरून आलेत, मुली बघत आले. आणि आमच्या घरी आहे ना 4:45ला आले तेव्हा मी मंडपावर आमचे कोकम सुकवत होती. शिडीवर चढून, दारात मंडप घातलेला असतो ना, त्याच्यावरती मी चढून आहे ना कोकम सुकवत होती. मलाच माहिती नाही
की हे मलाच बघायला आलेत. हा जेव्हा तुमच्याकडे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पाहण्यासाठी पाहुणे आले होते हा. तेव्हा तुम्ही त्यांना काय खायला दिलं होतं? हा मी मंडपावर चढलेली आणि अचानक ते पाहुणे माझ्या घरी आले. घरी आले म्हटल्यावर जी मावशीची मुलगी म्हणजे आता माझी नणंद ना, तिचं डोकं दुखायला लागलं होतं. तर मी समजले, म्हटलं हे गावभर फिरून आलेले आहेत आणि यांना आहे ना जाम भूक लागलेली आहे. तर मी माझ्या आईला म्हटलं आधी यांना पहिली चहा करून देते, म्हणजे सगळं व्यवहार माझी आणि माझ्या आईचाच असायचा ना. बरोबर. तर मी माझ्या आईला म्हटलं ह्यांना भूक लागलेली आहे, कारण दिवसभर आहे ना फिरून आले, ते मुली बघून आले आहेत. बरोबर. आणि ते तसेच आलेले, मुली बघून आलेले, शेवटला माझ्याकडे आले. तर मी पटकन आहे ना, टोमॅटो होती, टोमॅटो बटाटा कापलं, त्याची भाजी बनवली, म्हणजे चटणी टाईप भाजी बनवली आणि ते टोमॅटो आहेत ना उकळून आहे ना त्याचं सार बनवलं आणि भात बनवला मस्त लाल लाल गावठी तांदळाचा, म्हणजे गावचा भात बनवला आणि त्याला जेवायला भरपूर दिलं. म्हणजे 5-6 जण माणसं होती. अच्छा. हा. म्हणजे नॉर्मली कांदे पोह्याचा कार्यक्रम केला जातो, इथे तुम्ही त्यांना डायरेक्ट जेवायला Direct दिलं. जेवणच. कारण मला वाटतं मुलगी पसंत करायला जास्त वेळ पण गेला नसेल, मुलगी पसंत आहे असं पण त्याच दिवशी त्यांनी त्यांना ते तुम्हाला माहिती सांगितलं होत असेल की मी मुलगी आहे, बरोबर, मला बघायला बरोबर. आले, पण मला माहिती नव्हतं. अच्छा. पण हरकत नाहीये, त्याच्यानंतर तुमचा हा. सुखी संसार सुरू झाला. सुरू झाला. पण आता आपण जेव्हा बघतोय की युट्यूब वर तुम्ही फेमस झालेले आहात, ही संकल्पना आधी कोणाच्या डोक्यात आली? कोणाच्या अशी डोक्यात आलेलीच नाही होती पहिली. म्हणजे मी थोडी आजारी होते, म्हणजे असं मध्ये मध्ये आजारी अशक्तपणा यायचा. तर मी म्हटलं असे मी कुठे गेली आली तर मुलीला यायला पाहिजे ना जेवण. बरोबर आहे. तर मी तिला म्हटलं मी बनवते, तू बघ जरा लक्ष दे जेवणाकडे, आहे ना. आणि मुलीच्या जातीला कसं दुसऱ्याच्या घरी गेल्यावर पण आपल्याला जेवण स्वयंपाक यायला पाहिजे. अगदी खरंय. हा. आणि मला कसं सगळे आयटम येतात म्हटल्यावर लोक काय बोलणार, आई एवढी चांगली जेवण बनवते आणि त्या मुलीला काहीच येत नाही. हा माझ्या डोक्यात विचार आला आणि तिला मी ओरडली. ती नाही नाही बोलत होती, कशाला आतापासून जेवण पाहिजे, मी अभ्यास करते, हे करते. मी तिला टाइम दिला, म्हटलं तू अभ्यास पण कर आणि माझ्याकडे जेवणामध्ये लक्ष पण दे, असं म्हणून आहे ना. ती मग म्हणते हां मग घे मग मम्मी, तर मी मोबाईलमध्येच घेते उतरून, नाही तर मग सारखी बडबड करत बसशील अशी. मग म्हटलं घे तू मोबाईलमध्ये उतरून. मी म्हटलं बनवते अशी, नाही तू पहिलं साहित्य सगळं काढून दाखव. अच्छा. हां. मग मी काय केलं, जिरं मोहरी सगळं ते पहिली डिश आहे ना माझी, केळ्याचे वडे आहेत. अच्छा. हां. मी तिला वडे करून दाखवले त्या दिवशी. म्हणजे केळी अशी आपण बघा, केळी आणली एक दुसऱ्या दिवशी थोडी काळी पडतात ना, मग तसं खायला नाही वाटत. तर मी म्हटलं ही केळी फेकून देण्यापेक्षा आहे ना आपण त्याचं काहीतरी बनवूया. बरोबर. मग मी तिला म्हटलं मी पहिले तुला केळ्याचे वडे दाखवते, म्हणजे तुझी सुरुवात बनवायची आहे ना, तर तू जरा गोड पदार्थांनी सुरुवात कर. बरोबर. तर मी ते आहे ना वडे करून तिला दाखवले. किती अशा पाककृती तुम्ही तयार केल्या? म्हणजे भरपूर झाले, 285 झाले. मला पहिलीच कमेंट अमेरिकेतून आली. अरे वा. हां. पहिलीच आली. म्हणजे 1-2च व्हिडिओ म्हणजे असे यूट्यूबवर टाकले. मला म्हणते मम्मी तुझे व्हिडिओ, मी म्हटलं जा मी तुला दाखवलंय ना ते बघून कर, असे मी म्हणाले. तर ती बघायला गेल्यावर मम्मी तुझे व्हिडिओ छान दिसतात. म्हणजे ती बघत असेल ना लोकांची अशी दुसऱ्यांचे कोणाकोणाचे. तर मी काय बघायची नाही, कारण मला गरजच नाही वाटायची ना कोणाची बघायची. तर म्हणते मम्मी तुझे चांगले व्हिडिओ दिसतात, म्हणते यूट्यूबवर टाकू काय. म्हणले तुला कसं काय कळतं यूट्यूबवर टाकायचं, काय असतं ते यूट्यूब, मी म्हणायची. तर म्हणते टाकते मी, नंतर तुला सांगते. तिने टाकले आणि त्याच्यानंतर काय टाकलेत ना, 3-4 व्हिडिओ टाकले होते तिने. आणि नंतर मग कसं त्यांचं एक्झाम चालू झालं 12वीचं, आणि मग त्याच्यामध्ये ती म्हणजे अभ्यासामध्ये ती रमली. आणि थोड्या दिवसांनी परत काय झालं, मला आई आजारी होती म्हणून मला गावाला जायला लागलं. तर मी म्हटलं ते जे मी बनवून दाखवलंय ना ते सर्व करायचं, बाहेरचं काय खायचं नाही. अच्छा. हां असं सांगितलं. आणि मग ती म्हणाली करते मी. आणि तिने खोलून बघितल्यावर ती मला सांगते मम्मी तुझे लय व्हिडिओ चांगले दिसत आहेत, तू रोज रोज मला करून दाखव. हो. हां. आणि रोज तुझे व्हिडिओ अपलोड करते. कारण आईच्या आजची चवच खरं तर तशी असते. हा. तुमच्याबद्दल मला अजून जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. आईच्या हातच्या जेवणाची सर आपल्याला सहजासहजी येत नाही, त्यासाठी खूप सारे चटके सुद्धा सहन करावे लागतात. असे चटके तुम्हालाही बसले जेव्हा आई तुम्हाला शिकवत होती स्वयंपाक, तेव्हा तव्याचा चुलीचा चटका तुम्हालाही बसला. पण आज तुम्ही काळजी घेताय तुमच्या मुलीची घेते. कशा पद्धतीने काळजी घेता? काळजी घेते आणि मी म्हणजे सांगते सुद्धा बनवताना
की तेल गरम करायचं आहे ना, गरम आहे का नाही त्याच्यामध्ये हात नाही घालायचा, की आपण जे म्हणजे पदार्थ बनवतोय ना त्यातलं थोडंसं त्याच्यामध्ये टाकून बघायचं पहिलं की तेल तापलंय की नाही. म्हणजे तेल तापलं की ती आपण टाकलेला जो मसाला असेल ना, काय पीठ वगैरे, ते वरती येतं, तेल तापल्याच्या वरती येतं, म्हणजे आपण समजायचं की तेल तापलं असं. खरं तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टिप्स म्हणूया आपण याला. तुम्ही जेव्हा एखादा पदार्थ बनवत असता आणि व्हिडिओ जेव्हा मुलं किंवा तुमची मुलगी तो रेकॉर्ड करत असते आणि त्याच्यानंतर तो युट्यूबवर टाकला जातो, तर या टिप्स सुद्धा तुम्ही सांगता का? हो सांगते ना. हे कसं आहे, म्हणजे आता मी समजा मच्छी करत असली ना, तर मच्छीचा कसा वास येतो हाताला, आणि आपण समजा बाहेर कुठे गेलो कुठे, तर माणसं काय बोलणार, किती बाईच्या मच्छीचा हा वास येतो हाताला. तर ती सुद्धा मी टिप्स दिलेली आहे की ते काय करायचं, हात आपले पहिले साबणाने स्वच्छ धुवायचे, कपड्याने पुसायचे, आणि ते पॅरेशूट तेल असतं ना आपण जे डोक्याला लावतो ना, म्हणजे खोबऱ्याचं तेल, ते आपण थोडंसं हाताला चोळलं ना असं की तो वास आपोआप निघून जातो. अच्छा. हा, गावामध्ये आम्ही कसं मिरची पिकवायची, आणि ते मिरची, अख्खी मिरची, धने, लसूण, खोबरं, हे सगळं आहे ना पाण्यात ठेवून, म्हणजे 10 मिनिटं ठेवायचं पाण्यामध्ये, आणि ते मिरची आहे ना पाट्यावर वाटायची. अच्छा. हा, असे म्हणून हाताला आहे ना एवढे म्हणजे झोंबायचे ना हात मिरचीचे, तर एवढी सहन केलंय मी. तेव्हा तुम्ही पाट्यावर या सगळ्या गोष्टी वाटत होतात, पण आता मिक्सर आलेत, आता मिक्सर, ग्राइंडर आलेत, काय फरक जाणवतो? फरक म्हणजे जाणवतो कसं माहितीये का, म्हणजे चव जरा वेगळी वाटते. म्हणजे आपण तरी, मी मुलीला सांगते, मी कधी कधी पाटा यूज करते, तसं तू पण कर, म्हणजे जरा शिकायला म्हणजे चांगलं लागतं जेवण. मच्छीचं आपण कालवण बनवतो ना, ते कसं पाट्यावर आपण वाटलो ना, तर त्याची चव आहे ना वेगळी असते, आणि मिक्सरमध्ये जे वाटलं ना त्याचं जरा म्हणजे फिक्कट वाटतं. बरं, आता हा जसा तुम्हाला बदल जाणवतो, तसं तुमच्या घरातल्यांना आता काय बदल जाणवतो? घरातल्यांना ना म्हणजे असं बदल जाणवतच नाही. कसं माहिती आहे, ते जेव्हा लहान होते ना तेव्हा त्यांना काय आवडायचं, फक्त तळलेलं बटाटो, म्हणजे बटाट्याची फ्राय आणि टोमॅटोचं सार, हे म्हणजे 7वी 8वी पर्यंत हेच त्यांचं चाललेलं होतं, मुला मुलींचं. हा, आणि बाहेरचं म्हणाल तर थोडं सुद्धा काय नाही. मुला मुलींच्या जेवणाची तुम्ही विशेष काळजी घेता, पतिदेवांचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? पहिल्यापासूनच त्यांना माझं जेवण आवडतं. म्हणजे मी जेव्हा आली ना तेव्हा म्हणजे माझ्या घरामध्ये कसं, मला त्यांना वाटायचं ही गावची आहे, हिला काही येत नसेल असं त्यांना वाटलं होतं घरातल्या लोकांना, म्हणजे माझ्या माणसांना. तर पोळ्या बनवत होते, होळीचा दिवस होता आणि पोळ्या बनवत होते. पोळ्या बनवतात, त्यांची एक पण पोळी चांगली निघत नाही. अच्छा. आणि मी म्हणते, मी एवढी चांगली म्हणजे बाजूला आहे, आता मी तेव्हा मुलगीच बनायची, आता काय मुलगी म्हणू शकत नाही ना, मी एवढी बाजूला आहे, मला कोण बोलतच नाही पोळ्या बनव म्हणून. म्हणजे मला आवड आहे ना बनवायची मी, आणि अजून नवीन घरात आल्यावर तर अजून मी चांगलं बनवू शकते. तर ते एक पण पोळी त्यांची नीट येत नाही, तर मग मीच स्वतःहून, मलाच वाईट वाटलं, म्हणजे काय पोळ्यांची सगळी खराबी होत चालली आहे, सगळे पोळ्या टाकतात, कुस्करतायत, तुटतायत, फुटतायत, पाटावरून सुद्धा वरती निघत नाहीत लाटताना. तर मी म्हटलं मी बनवू का, मी अशीच विचारलं, मला येतात पोळ्या बनवायला, मी बनवू का, तर हा बनव मग. अशी म्हणजे मी गावची ना, म्हणून त्यांना वाटायचं की गावची म्हणजे, आता तुम्हाला काय सांगू, आता गावच्या मुलींना इथे थोडं कोणी चांगलं बोलतो, थोडंसं मुंबईत आल्यावर म्हणजे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. हा असं. पण मी सगळ्यात हुशार होती ना, तर मी पोळ्या बनवायला घेतले, आणि अशा पोळ्या फुगायच्या ना, पाटावर चिकटायच्या सुद्धा नाही. हा, भरपूर, म्हणजे कसं 1-2 किलोच्या पोळ्या होळीला, ते कसं आपण घरामध्ये पण खायचे असतात आणि आजूबाजूला पण द्यायचे असतात ना, त्याच्यासाठी तर म्हणजे जास्त बनवलं. आपण म्हणतो ना की हिरा कुठेही ठेवला तरी चमकतोच, त्याला वेगळं सांगायला लागत नाही मी हिरा आहे आणि मी चमकतोय. तसं तुमच्या बाबतीत झालं होतं. गावातून जरी तुम्ही मुंबईत आलेला असला तरी तुमचं एक वेगळं स्वत्व घेऊन तुम्ही इथे आलात, आणि तुमची ती जी सुगरणीची चव आहे ती तुम्ही फक्त घरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पसरवली, आणि फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा ती गेलेली आहे. कारण परदेशातून सुद्धा लोक तुम्हाला कमेंट करतात, तिथून तुम्हाला फोन येतात की आम्हाला तुमचा हा व्हिडिओ आवडला, किंवा टिप्स घेतात तुमच्याकडून लोक. पण तुमच्याच बद्दल ज्या मुलींना काहीच येत नव्हतं, अशांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण ऐकूया. मला काय येत नव्हतं, जेवणामध्ये काहीच येत नव्हतं, आणि मी जेवण मला येत नव्हतं तर मी त्यांच्याकडे जायची, ओ वहिनी तुम्ही शिकवा ना मला हे जेवण करायला, ते मला येत नाही तुम्ही शिकवा. ते मला सांगायची डिश, आणि मी घरी करायची, आणि घरी मला केली तरी माझ्या सगळ्या फॅमिलीला आवडायची ती डिश. प्लस आणि मला येत नव्हते ते वहिनीने मला सगळं एवढं इथून शिकवलं मला, आणि आता मला घरामध्ये मला सगळे असे बोलतात की एवढी जेवण चांगलं बनवते तू, म्हणजे खूप चांगलं, कुठून शिकलीस मला बस दाखव असं. मग मी वहिनीचं नाव घेऊन सांगायची की यूट्यूब चालू करा, तुम्ही यूट्यूबवर त्यांची डिश बघा आणि तुम्ही करा पण.
कसं वाटतं जेव्हा तुमच्याबद्दल खूप कोणी इतकं भरभरून बोलतं तेव्हा? हां, बरं वाटतं. पण मला पहिलीच कमेंट आली ना अमेरिकेमधून, एवढी मी खुश झाले ना. ज्या कोकणाने तुम्हाला भरभरून दिलंय त्या कोकणातून येऊन मुंबईला तुम्ही काय दिलं ते सुद्धा मला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. शुभांगी कीर या मूळच्या कोकणातल्या, पण कोकणातून त्या मुंबईत आल्या आणि मुंबईकरांना सुद्धा तुम्ही वेगळे पदार्थ टेस्ट करायला दिले. काय होते ते पदार्थ? मी पिझ्झा बनवला, म्हणजे भाजीचा, म्हणजे पौष्टिक भाजी, म्हणजे मुलं भाज्या खात नाही त्याच्यावर मी म्हणजे पिझ्झा बनवला. त्याच्यानंतर मी म्हणजे पोळ्या बनवले, म्हणजे आमच्या इथे पण जास्त करून पोळ्या कोण करत नाही होते, आणि पोळ्या बनवले, उकडीचे मोदक बनवले. वा. आणि त्याच्या विरुद्ध अजून एक मोदकाची डिश बनवली, कारण मोदक वळता येत नाहीत कोणाला. त्याच्यासाठी मी काय केलं की मोदकचे रोल बनवून दाखवले. मोदकचे रोल बनवले आणि ते सुद्धा कुणाला जमलेत नाही, तर मी मोदक घावणे बनवले. अच्छा. हां, म्हणजे या मोदकाचे गणपतीचा जो नैवेद्य असतो ना, तो असा दाखवला की 3-4 प्रकारचा, म्हणजे तुम्हाला मोदक येत नसतील तर मोदक रोल बनवा. मोदक रोल सुद्धा तुम्हाला येत नसतील तर मोदक घावणे बनवा. वा. म्हणजे तेच तांदळाचं पीठ आणि खोबऱ्याचा चूरण, म्हणजे असं ते त्या पद्धतीचा म्हणजे गणपतीला नैवेद्य लागतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की ज्यांनी तुमच्याकडे अशिक्षित म्हणून जर पाहिलं असेल त्यांना तुम्ही उत्तम चपराक दिली आहे या सगळ्या गोष्टी शिकवून. तुम्ही अगदी मायेच्या त्या ओलाव्याने त्या रेसिपी सांगत असता, म्हणून फक्त मराठी भाषेतल्याच लोकांना नाही तर इतर भाषेतल्या लोकांना सुद्धा तुमचं कौतुक वाटतं. असं कधी झालंय की इतर भाषेतल्या लोकांनी तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की तुमची ही डिश आम्हाला आवडली आहे? भरपूर म्हणजे एक तर अशी, म्हणजे आता म्हणजे आईसारखीच होती. ते काय म्हणाले की मी 66 वर्षाची आहे आणि मला किती, म्हणजे मी कामाला होते, आता मी रिटायर झाले आहे, की मी सर्व डिश बघत होते, म्हणजे प्रत्येकाची बघत होते, पण मला एक पण डिश बनवायला आली नाही. पण मी म्हणजे आज अशी डिश मी म्हणजे बघत होती आणि पटकन शुभांगी कीर मला म्हणजे चॅनल माझं उघडलं यूट्यूबवर, आणि ते माझी रेसिपी बघत आहे ना, ती गाडीतून कधी घरामध्ये मी पोचले मलाच कळलं नाही. असे म्हणत ते मग तो लगेच घरात जाता आहे ना, गौरी आलेले होते, म्हणजे गौरीला नैवेद्य दाखवतात म्हणजे गणपतीच्या दिवसामध्ये. तर त्या म्हणाल्या आता गौरीला नैवेद्य काय करायचा, ते माझी डिश बघतच होते ना, ते पटकन त्यांच्या नजरेत आलं की मोदक घावणे. तर ते म्हणाले आता माझ्या घरात तांदळाचं पीठ तर आहे, मोदक बनवायला तर टाइम लागेल, तर ते पटकन आहे ना त्यांनी मोदक घावणे बनवले. अच्छा. हा, मोदक घावणे बनवले आणि देवी म्हणजे गौरीला अर्पण केले. नैवेद्यात सुद्धा व्हरायटी असं म्हणायला हरकत नाहीये. आता युट्यूबवर तर तुम्ही स्टार झालेले आहातच, एक रेसिपी वेगवेगळ्या तुम्ही लोकांसाठी घेऊन येता. पुढे जाऊन आणखी काय करायचंय? जशी माझी मुलगी आहे ना, तसे म्हणजे इतर मुलींनी माझे व्हिडिओ बघून त्यांनी जेवण शिकायला पाहिजे. म्हणजे ज्या नजरेने मी आली तेव्हा मला घरामध्ये बघत होते की मी गावची आहे, मला काही येत नसेल, असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे मुलींच्या बाबतीत. आणि अजून एक मला अशी कमेंट आली होती की म्हणजे एक बाई, म्हणजे अशी आता नाव नाही माहिती ना, तर म्हणाली काय, म्हणजे तिने कमेंट दिली, प्रत्येक कमेंटला तिने एक कमेंट मारली होती की प्रत्येकीने आपल्या सुनांना काय सांगायचं की तुम्ही शुभांगी कीरचा व्हिडिओ बघा आणि आम्हाला चांगलं जेवण करून घाला. वा वा वा. म्हणजे कोणी भांडत नाही बसायचं घरामध्ये. बरोबर, अगदी म्हणजे खरं. सासूना त्यांनी असं आव्हान केलं. म्हणून आपण म्हणतो ना की कोणालाही जर जिंकायचं असेल, कोणाचं हृदय जिंकायचं असेल तर तो मार्ग पोटातून जातो, आणि तो शुभांगी कीर आम्हाला शिकवतात. शुभांगी ताई, तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान गप्पा आपल्या झाल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा मला कळल्या. पण जाता जाता माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे, तिचा तुम्ही स्वीकार करा. एक वेगळी संवेदना जाणवते जेव्हा दिसते तुझ्या हातची चव. एक वेगळी संवेदना जाणवते जेव्हा दिसते तुझ्या हातची चव. मायेचा प्रत्येक स्पर्श झिरपतो जेव्हा तू शिकवतेस पदार्थांप्रती आपुलकी. तुला आता हे सगळं उत्तम जमू लागलंय आणि आम्हालाही कळू लागलंय. भरलेलं ताट पाहूनच आता वेगळं समाधान जाणवू लागलंय. तुम्ही इथे आलात, पुन्हा एकदा तुमचे आभार. आपल्याला मात्र पुन्हा भेटायचं आहे पुढच्या आठवड्यात ए जिंदगीच्या याच भागात, जे असेल एका सामान्य स्त्रीच्या असामान्य कर्तृत्वाची कहाणी. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.